आज मी ज्याला भेटणार आहे ना तो घरामध्ये अगदी शांत असतो, पण मित्रमैत्रिणींसोबत खूप गप्पा मारतो आणि खूप मस्ती करतो। आणि हो, त्याला जर एखादी गोष्ट आवडली किंवा एखादा शब्द आवडला तर सारखा सारखा तोच बोलायचा असतो। बघूया आज तो काय बोलतोय ते। त्याचं नाव आहे कविश। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा। हाय, तू काय करतोयस? कलर। हो, आणि तुझा फेवरेट कलर कुठला आहे? रेड। पण मग तुझ्या हातात आणि पिंक। रेड आणि पिंक। आणि ते भाऊ बहीण असतात का रेड आणि पिंक? कलर कधी भाऊ असतात का? ए, हा नॉडी आहे, हा नॉडी आहे। हो, आणि तो काय म्हणतो रे नॉडी? खोटा आहे तो। पण माझ्याकडे खरा नॉडी आहे, खरंच। तुला ऐकायचंय? हाय, मेरा नाम नॉडी है, तुम्हारा नाम क्या है? कविश। हाय कविश, हेलो। असं बोलतो ना तो। आणि हे काय आहे? हे कशात बसलाय रे तो? हे हा, विमानचा पंख आहे। विमान। आणि मग काय होतं विमानाच्या पंखानी? ते फक्त फिरत नाही, उडत नाही विमान। पण मग विमान तर आकाशात उडतं ना, मग हे जमिनीवर उडतं का? जमिनीवर चालतं फक्त हे। आणि तुला आवडतं हे विमान? का आवडतं? छान आहे। छान आहे। रेड आहे म्हणून। अच्छा, तुझा रेड फेवरेट कलर आहे ना एकदम। तुला गणपती बाप्पाशी बोलायचं, मी फोन लावू? हॅलो कर, हॅलो कर। मी गणपती बाप्पाला फोन लावते। हॅलो गणपती बाप्पा, बोला। तुमचा आवाज नाही येते। मी स्वर्गामध्ये आहे। तुम्ही याला जरा आरती म्हणायला सांगा गणपती बाप्पा। हाय कविश, तुला माझी आरती येते? हो। मग ऐकव बाळा मला। वाक्रतुंड महाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा। आहा, आणि तू गणपती बाप्पाला काय मागणार आहेस? तुला काय हवंय? तुला काय आवडतं सांग, ते आपण सांगूया गणपती बाप्पाला द्यायला। काय आवडतं तुला? पिझ्झा। पिझ्झा आवडतं तुला? आणि मग हात धुवून का खायचं असतं? असं हात न धुता खाल्लं तर काय होतं? किडे जातात पोटात। किडे पोटात जातात? अरे बाप रे। हे काय केले सांगू? हा, सांग। समोसा। समोसा? आणि हा समोसाच्या आत काय आहे? ही भाजी। कुठली भाजी? समोस्याची। पण मग पावभाजीची भाजी समोस्यामध्ये नाही टाकायची नाही का? बाबू आहे म्हणून। या समोस्याचं नाव काय आहे? बाबू आहे। आज सगळं बाबू आहे, समोस्याचं नाव पण बाबू आहे। आणि तू फिरायला कुठे जातो? बाबूला। बाबूला। आणि तुला खायला काय आवडतं? पिझ्झा। हो, मग पिझ्झाचं चित्र काढून दाखव ना मला, कसा असतो पिझ्झा? मी नाही सांगणार जा। पण मग तू खात नाहीस? खातोस ना? बाबू आहे म्हणून। अच्छा, सगळं आज बाबू आहे। आज काही विचारलं तरी सगळ्या प्रश्नांची उत्तरं बाबू आहेत। बाबू कष्ट आलेले। पण हा बाबू आहे तरी कोण? कावळा। कावळा? पण मग तो तुझा फ्रेंड आहे? नाही, बाबू आहे खरंच। आणि तो कावळा काय बोलला होता? तो उडून गेला? तुझ्या खरंच डोक्यावर बसते। माझ्या डोक्यावर? अरे अरे, माझ्या डोक्यावर बाबू आला। माझ्या डोक्यावर कुठे कुठे बसलाय? झोपलाय। आता झोपलाय का? आणि तो काय खातो? तुझे केस। माझे केस? अरे देवा, धन्य आहे हा। ए, तू फिरायला कुठे जातोस? मी कावळ्यावर। आज सगळं बाबू आणि कावळा एवढीच दोन उत्तरं त्यांनी पाठ करून आलेला आहे तो। कधी कधी असं होतं, पण मला त्याला विचारायचंय की त्याच्या बेस्ट फ्रेंडचं नाव काय आहे? बाबू। बाबू? हे बाबू कोण आहे? वाव, हे काय आहे? हा कोण आहे? मोर बाबू। मोर बाबू आहे, ओके। हा? बर्ड बाबू। बर्ड बाबू। हा? बाबू। बाबू, नुसता बाबू, ओके। हा कोण कोण आहे? बाबू। 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 अच्छा, ऐक ना बाबू, हा बघ, हात जर तू लावलास तर तू स्वतः बाबू होशील। तुला व्हायचंय बाबू? लाव, म्हणजे तू आता बाबू होणार बघ।
बाबू बाबू कुठे गेला? दिसला 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 दिसला. हे लावलं की दिसत नाहीस तू मला खरंच. अरे बाबू बाबू कुठे गेला? बाबू अरे बाबू गेला वाटतं. इथे नाहीये बाबू, मला दिसतच नाहीये बाबू. आता त्यांनी काढलं तर मला तो दिसेल. अरे कुठे होता तू? मस्त रे, किती छान केलंस तू. आता काढून टाक, दे मला परत. नाही. का नाही देणार तू मला परत? मी कविश नाहीये. मग कोण आहेस तू? भिंगा. भिंगा? हा भिंगा कोण आहे? हाय भिंगा. भिंगा कुठे राहतोस तू? पकडतोय तुला. बापरे, तुम्हाला का पकडणार? मी काही नाही केलं. पण भिंगा, हा कविश. अरे भिंगा ऐक ना, तू मदत करतोस का लोकांची? नाही. का? पकडून घेऊन जातो. आणि मग तू काय करतोस मुलांना पकडून घेऊन? हातो. भिंगा बाबू नमस्कार. नमस्कार. कविशी खूप गप्पा मारल्या आणि त्याला बोलतं करावं लागलं बरं का. तर आज फक्त कॅमेरा समोर एवढा गप्पा आहे का? एरवी सुद्धा असतो? नाही, एरवी खूप मस्तीखोर आहे तसा. खूप बडबड करत असतो की त्याला खूप शांत राहा असं सांगावं लागतं की बाबा कमी बोला, आम्हालाही बोलू देत जरा. शाळेमध्ये याची प्रगती कशी आहे? शाळेमध्ये खूप चांगलं आहे. खूप छान आहे. हो. म्हणजे आजपर्यंत टीचरकडनं चांगले रिव्ह्यू झालेत. खूप चांगले मेमराईज आहेत. शार्प माइंड आहेत. बोलायलाही म्हणजे घरी बोलत नाही पण तिकडे सगळं बोलतो. मग असं त्यांनी सरप्राईज केलंय का कधी तुम्हाला? सरप्राईज म्हणजे एकदम खतरनाकच सरप्राईज होतं आमच्यासाठी ते. कारण डान्स मीन्स कधी घरी करून नाही दाखवला. म्हणजे त्यांना शाळेत सांगितलेलं की हे सॉन्ग लावा आणि याच्यावरती प्रॅक्टिस करून घ्या त्याच्याकडनं. पण कधीच प्रॅक्टिस नाही, काही डान्स मीन्स काहीच नाही करायचा. आणि जेव्हा स्टेजवरती म्हणजे पहिल्यांदा आम्हाला सोडून तो शाळेतल्या टीचर बरोबर बॅक स्टेजमध्ये जवळजवळ 1-1.5 तास होता. बापरे. 1-1.5 तास नंतर त्याचे मेकअप बिकअप झाल्यानंतर तो स्टेजवरती आला. अंधार बघून थोडा रडला. त्याचा आवाज आम्हाला क्लिअर ऐकायला येत होता. आणि जसे लाईट चालू झाले स्टेजचे शांत, म्युझिक चालू झाल्या त्याने जी डान्स चालू केला आणि तो सेंटर ऑफ हे होता. म्हणजे एक्सपेक्टच केलं नव्हतं की तो काही करत नाही तर असे साईडला वगैरे ठेवतील. त्या ग्रुप मध्ये तो सेंटर ऑफ डान्सर होता. तो एक खतरनाक सरप्राईज होता. याला मॉल मध्ये वगैरे जायला आवडतं का? आणि तिकडे काय गमती करतो हा? मॉल मध्ये मोस्टली नाही आवडत त्याला. कारण की आम्ही असं 1-2 हो मी पण सरप्राईज होते की तो जात नाही मॉलमध्ये. कारण मुलांना जायचं असतं फिरायला वगैरे तिकडे. पण आम्ही 1-2दा गेलेलो तर मॉलमध्ये आम्ही त्याच्यासाठी जसे कपडे वगैरे बघत होतो. त्याचा हात सुटला असेल, बाजूलाच उभा होता म्हणून वाटलं इथेच आहे तर आपण थोडंसं उभा आहे तर आपण जस्ट बघूयात. आणि हे सुद्धा होते पण मग हे बघता बघता दुसऱ्या सेक्शनमध्ये गेले आणि माझं पण लक्ष नाही की हे होते बाजूला, म्हटलं असेल लक्ष. तर मग मी सुद्धा माझ्या ह्याच्यात राहिली आणि नंतर लक्ष गेलं अचानक तर हा नव्हता तिथे. तर आम्ही घाबरलो की हा कुठे गेला. जरा आजूबाजूला बघितलं तर दिसला नाही. तर पूर्ण आम्ही ते सेक्शन अख्खं धावून इकडे तिकडे करून आम्ही बघितलं पण तो काही सापडला नाही. शेवटी बाहेर जाऊन पण सिक्युरिटीवाल्याच्या इथे पण बघितलं तर ते बोलले की अजून तरी कुठला लहान मुलगा बाहेर आलेला नाही आहे. तरीसुद्धा आम्ही बाहेर जाऊन पण एकदा बघितलं की त्या स्टेअर्सवरती जाऊ शकतो, त्याला मज्जा वाटत असेल तर वगैरे. ते रोलिंग स्टेअर्स असतात ना, ते थोड्या रिस्की पण असतात पण त्या मुलांना अट्रॅक्ट करतात. त्यामुळे तिकडे जाण्याचे चान्सेस होते. म्हणून म्हटलं कदाचित त्यांचं सुद्धा नसेल तर लक्ष. पण सिक्युरिटी गार्ड चांगले असतात की ते मुलांना जाऊ देत नाही तसे. त्यामुळे पण बराच वेळ झाल्यानंतर तो गर्दीत सापडला कसा तरी. बाबा 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 करत रडायला लागलेला. 10 मिनिटं किती 10 मिनिटं एकदम असं आमचाच जीव वर खाली झालेला. एकदम असं गोळा आला पोटामध्ये की हा कुठे गेला. एकदम अचानक 2 मिनिटापूर्वी होता तर अशी फजिती केली त्याने. हो. नंतर मग त्याला असं थोडंसं, खूप नाही थोडंसं असं ओरडलो की कुठे जातोस वगैरे असं. नाही पण तो आता सहसा गर्दी बघितली की तो हात सोडत नाही. सो हा खूप झाल्यापासूनच खूप स्पेशल आहे ना तुमच्या? हो, खूप एकदम स्पेशल आहे. इनफॅक्ट लहानपणी जेव्हा डिलिव्हरी
मराठी अर्थ आणि मराठी समानार्थी शब्द तुम्ही मला सांगायचा. चालेल. रेडी? ओके. पेट. पाईव. येस. फोन. दूरध्वनी क्रमांक. एक. रेस. शर्यत. आईनी सांगितलं का पहिलं कोणी सांगितलं? मी सांगितलं. 2-1. टीचर. शिक्षक. 3-1. टेलिव्हिजन. चलचित्रपटचं अजून थोडंफार इकडचा एक शब्द त्यातला एक शब्द त्याच्यातला. 3-1. टेलिव्हिजन. दूरचित्रवाणी. दूरचित्रवाणी. हा पॉइंट माझा आहे, तुम्हाला नाही. 3 आणि 1, त्यामुळे आई जिंकली आहे आणि आईने जिंकून दिला आहे तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. नमस्कार. मला खूप मज्जा आली. तुम्ही एवढे सगळेजण एका घरात राहता. हो. म्हणजे हल्ली विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे असं सगळे एवढे आजी आजोबा ह्याला इतकं प्रेम मिळणं हे मला वाटतं खूपच कमी आहे हल्ली, नाही का? सगळे एकत्र राहतोय ना आम्ही आता किती वर्ष झाले आणि आता हा लहान असल्यामुळे सगळं घर भरल्यासारखं वाटतं. हो, खरी गोष्ट आहे. नातवंड एकदम साय असते दुधावरची. तर मी तुम्हाला काही आद्याक्षरं सांगणारे म्हणींची तुम्ही मराठी म्हणी ओळखायच्या आहेत. आय एम शुअर तुम्ही ओळखाल. सुरुवात करायची. पहिलं आहे म कु ने. अगं अगं म्हशी मला कुठे नेशी. क्या बात आहे. मला तर नाही ना बोलत आहे. हा आजी. नेक्स्ट. डो पो उ का. डोंगर पकडून उंदीर काढला. क्या बात आहे. अरे काय म्हशी काय उंदीर काय सॉलिड. आज उंदीर सगळ्या प्राण्यांची स्वभाव आहे इकडे. आ तो बा दू ते का. सांगू. आपला तो बाब्या दुसऱ्याचा ते काटा. आपला तो बाबू आहे, हो की नाही बाबू. मी त्याला मगाशी जेवढी प्रश्न आणि उत्तर विचारले सगळ्याचं उत्तर फक्त बाबू एवढं दिलं. आज ह्यानी माझी शाळा घेतली आहे. अम पा पा प. अंथरूण पाहून पाय पसरावे. व्हेरी गुड. बरोबर उत्तर आहे. येस. सुपर. आ मी खू. आळीमेळी गुपचिडी. येस, युअर राईट. आणि व्हेरी गुड चिडी. व्हेरी नाईस. खूप छान खेळलात तुम्ही. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. आजी तुम्हाला काही सांगायचंय का कविश बद्दल? हो, सांगते. सांगा. कविशमुळे आम्हाला स्पर्श वात्सल्याचा ह्या कार्यक्रमात भाग घेता आला ह्याचं आम्हाला खूप अभिमान वाटतो. थँक्यू आजी. पणजीबाई तुम्हाला इकडनंच नमस्कार. बोला पणजीबाई. कविशच्या पणजीबाई आम्हाला इथे भेटल्यात आणि त्या 92 वर्षाच्या आहेत. आणि हे जे ह्यांचं सगळं कुटुंब आहे ते या आजींनी मला वाटतं आजींनीच उभं केलंय असं म्हणायला हरकत नाही. आजी बोला. मला कवी झाल्यापासून खूप माझा वेळ जातोय. मला खूप आनंद झालाय. पणजी व्हायचा. पणजी झाली म्हणून. मग फुलं उधळली की नाही? हो, उधळली. मोठ्या मानाच्या लग्नापासून आशा होती पण ती पुरी झाली आणि त्याला 2 मुली झाल्या. मग याची अपेक्षा केली तर पुरी झाली. क्या बात आहे आजी. सही आहे. तुला काय वाटतं? मी जेव्हा माझ्या आजीच्या घरी जातो तेव्हा हा नेहमी येतो माझ्यासोबत. आणि दिवाळीमध्ये आम्ही नेहमी किल्ला बनवतो. म्हणजे कुठेही असू दे. म्हणजे आई बाबा दिसल्यावरती त्यांच्याकडेच जातो. म्हणून मी त्याला नेहमी मॅग्नेटच बोलतो. मॅग्नेट. खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून. आता आपण एक गेम खेळणार आहोत आणि तुम्ही दोघं जण ह्याला जिंकून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. टाळ्या. खूप इंटरेस्टिंग गेम आहे. तर तुम्हाला या बोलमधनं त्या बोलमध्ये हे मणी ट्रान्सफर करायचे आहेत हात न लावता. स्ट्रॉच्या सहाय्याने अर्थात. तर जितके जास्त मणी तुम्ही जमा कराल तितके जास्त तुम्हाला पॉइंट्स मिळतील. ओके. कोण जिंकणार, आई की बाबा? कोण? आई. आई. आपण सुरुवात करूया. यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं. ओके. बेस्ट ऑफ लक. युअर टाइम स्टार्ट्स नाव.
वा बाबा, क्या बात आहे, मस्त करतायत बाबा. मंगेश हळू करा, मंगेश हळूहळू करा. 1 मिनिट झालंय, 1 मिनिट झालंय. फास्ट फास्ट. ग्रीन आहे वरती. मंगेश कलर निवडून काढा. लास्ट 10 सेकंड. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आईला आधी टेक्निक कळली नव्हती, पण नंतर त्यांनी कव्हर अप केलंय. लेट्स सी द स्कोर्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. आईचा स्कोर आहे 13. येस. आणि बाबा बाबा उचलत नाहीये. लेट्स सी बाबांचा स्कोर आहे 1, 2, 3, 4, 35, 36, 37, 38. आणि बाबांनी कविशला जिंकून दिली आहे झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. तर हा होता कविश. आणि तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा किंवा त्यांचे काही फनी क्लिप्स असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.